उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। उल्लासनगर के दुर्गा देवी पाड़ा इलाके में एक घटना घटी है, जहां कुछ शरारती बच्चों ने प्रणव एकनाथ चोलेकर के शरीर पर केमिकल मिला गुब्बारा फेंक दिया और वह गंभीर रूप से झुलस गया। रंग पंचमी के दिन प्रणव अपने घर के बाहर खेल रहा था, तभी 10 से 15 बच्चों ने प्रणव के शरीर पर केमिकल मिला गुब्बारा फेंक दिया। गुब्बारा उसकी जांघ पर लगा और उसकी पैंट की त्वचा पूरी तरह से जल गई। जब प्रणव के पिता एकनाथ चोलेकर पुलिस थाने में शिकायत दर्ज कराने गए तो पुलिस ने शिकायत दर्ज नहीं की। खास बात यह है कि यह देखना अहम होगा कि इन बच्चों के पास ये केमिकल कहां से आया। माझा मुलगा धुलीवंदनच्या दिवशी माझ्या घराच्या समोर सकाळी 7-7:30 वाजता खेळत होता, म्हणजे सकाळपासून। तर इकडनं बाजूचे 20-25 मुलं त्याच्याच वयाचे, समजा 8वी-10वीचे असतील, कारण आम्ही झोपलेलो, आम्ही बघितलेलं नाही, तो सांगतो त्या हिशोबात। तर ते आले आणि फुगे मारले तर त्याच्या खूप मोठी जखम झाली, जसं केमिकल किंवा ॲसिड असं काहीतरी प्रकार आहे तो। तर जखम झाली तर आम्हाला वाटलं कलर आहे, आम्ही संध्याकाळपर्यंत बघितलं। त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं का बाबा हाच कलर नाही, हा केमिकल आहे। तेव्हा संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान आम्ही शिवाजीनगर पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला गेलो। तर तिथे पोलिसांना आम्ही सर्व हकीकत सांगितली। तर पोलीस काय बोलले का लहान मुलांवर कंप्लेंट होऊ शकत नाही, कारवाई होऊ शकत नाही। मी बोललो पोलिसांना का बाबा ठीक आहे, लहान मुलांवर तुम्ही कारवाई करू शकत नाही, ती मला मंजूर आहे, पण त्यांना जर कोणी दिला असेल किंवा कुठनं आणलाय, तर जो कोणी दिला असेल तर त्यांच्यावर कारवाई करा ना तुम्ही शोधून। तुम्ही या तिथं 2-3 मुलांना माझा मुलगा ओळखतो त्याच्यातून, त्यांना विचारा अजून कोण मुलं होती, सर्वांनी गोळा करा आणि त्यांना विचारा का बाबा कोणी मारलाय नेमका आणि ते कुठनं आणलाय। जर कोणी दिला असेल तर त्यांच्यावर कारवाई करा, किंवा कोणी जर असा उघड्यावर फेकून दिला असेल तर तो कसं काय फेकून देऊ शकतात ते लोक, त्याचा विल्हेवाट लावायला सांगा ना। जर फेकून दिला असेल तर मग ते असं कुठं पण फेकून दिलं, कोणालाही इजा होईल याच्या पुढं। म्हणून त्यांना पोलिसांना सांगितलं का तुम्ही या आणि चौकशी करा, आणि जर दुसरा कोणी दिला असेल तर त्यांच्यावर कारवाई करा। आणि दुसरी गोष्ट, माझ्या मुलाच्या आता ते होळी खेळले असतील तर दुसऱ्या कोणाला पण इजा झाली पाहिजे होती, ते माझ्या मुलाच्या एकट्याच कशी काय इजा झाली? मग जाणून पण कोणी करू शकतो असं? म्हणून जर पोलिसांनीच येऊन कारवाई केली तर बरी होईल ना, जरा चौकशी केली बाबा काय झालं नक्की, कोणी मारलंय काय, तर ते बरं होईल। म्हणून एवढंच माझं म्हणणं आहे का पोलिसांनी येऊन जरा चौकशी करून काय असेल ते शहानिशा करावी। डॉक्टरांनी काय सांगितलं? डॉक्टरांनी, मी पहिला इथं प्रायव्हेट पोलिसांकडे गेलेलो, तेव्हा पोलीस बोलले का आम्ही चिठ्ठी लिहून देतो, छाया हॉस्पिटलला जा घेऊन। तर मी म्हटलं तिथं सरकारीमध्ये करण्यापेक्षा मी आमच्या इथं अवॉर्ड डॉक्टर आहेत त्यांच्याकडे घेऊन गेलो। ते पहिला इलाज केला त्यांनी, तेच बोलले की हा ॲसिड आहे। त्याच्यानंतर त्यांनी 2 दिवसात बोलवलं, दुसऱ्या दिवशी घेऊन गेलो तर ते काय बोलले की बाबा ह्याला तुम्ही सर्जनला दाखवा, कारण ही चामडी काढायची किंवा तसंच ठेवायचं ते तुम्हाला सर्जन सांगतील। तर मग आम्ही बालाजी हॉस्पिटलला घेऊन गेलो काल। तर बालाजी हॉस्पिटलच्या नितीन जोशी डॉक्टरांना दाखवलं, तर ते काय बोलले की आपण सोमवारपर्यंत बघू, सोमवारपर्यंत जर आपल्याला वाटलं तर ठेवू, नाहीतर मग ती चामडी ऑपरेशन करून काढावी लागेल। ब्यूरो रिपोर्ट, उल्लासनगर, उल्लास विकास। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।